नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपली शेती यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. केंद्र सरकारच्या पीक विमा योजनेमधून आपले महाराष्ट्र राज्य बाहेर पडणार आहे. म्हणजेच महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ आता मिळणार नाही, अशी चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. तर खरोखर आता या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही का? आणि ह्या सगळ्या चर्चा कशामुळे सुरू झाल्या याविषयी संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपल्या राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी चालू असलेल्या विधिमंडळात एक विधान केले. पीक विमा योजनेला पर्याय काय असू शकतो याची माहिती घेण्यासाठी राज्य सरकारने कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर पीक विमा योजनेला पर्याय शोधण्याचा विचार केला जाईल, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे. यामुळेच पंतप्रधान पीक विमा योजना बंद होणार या चर्चेला सुरुवात झाली. मित्रांनो, पीक विमा कंपन्यांविषयी शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी आहेत. कंपन्यांकडून वेळेवर विमा भरपाई भेटत नाही. या योजनेच्या अंमलबजावणीत घोळ असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत असतो. केंद्र आणि राज्य सरकारचा हिस्सा विमा कंपन्यांकडे जमा केलेला असतानाही शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची वाट बघत बसावे लागते. नुकसान झाल्यावर 72 तासाच्या आत कंपनीला तक्रार नोंदवावी, यामुळे सुद्धा शेतकऱ्यांना खूप डोकेदुखी होते. आणि नुकसान किती पण जास्त झाले असले तरी कंपन्या त्यांच्या हिसाबानेच नुकसान भरपाई देतात, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. त्यामुळे अनेक तक्रारी शेतकऱ्यांकडून राज्य सरकारला पाठवल्या गेल्या. त्यामुळे सरकारने पीक विमा योजनेतील पर्याय शोधण्याचे काम राज्य सरकारने सुरू केले आहे. त्यासाठी कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती बनवण्यात आली आहे. ही समिती देशातील इतर काही राज्य आहेत जे याआधीच या योजनेतून बाहेर पडलेली आहेत. आंध्र प्रदेश, तेलंगणा, झारखंड, बिहार सारखी राज्य या योजनेतून आधीच बाहेर पडलेली आहेत. तर ही समिती त्या राज्यामध्ये जाऊन तेथील सरकारने पंतप्रधान पीक विमा योजनेला पर्याय म्हणून कोणत्या उपाययोजना केल्या आहेत आणि त्यांचे चांगले प्रतिसाद मिळत आहेत का, या सगळ्याचा अभ्यास करणार आणि नंतर त्यांचा निष्कर्ष काढून आपल्या राज्याला त्याविषयी काय केले जाईल तो अभिप्राय आपल्या सरकारला देणार. जर त्या राज्यांमध्ये पंतप्रधान पीक विमा योजना बंद करून फायदा झाला असेल तर तशा योजना आपल्याकडे राबवल्या जातील, अन्यथा हीच योजना यानंतर देखील सुरू राहील. तर मित्रांनो, ह्या सगळ्या प्रक्रियेला खूप सारा वेळ लागणार आहे. त्यामुळे चालू हंगामासाठी जी ₹1 पीक विमा योजना आपल्याकडे सुरू आहे तो आपण भरून द्यावा. माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तसेच तुमच्या मित्रांना पण शेअर करा. आणि अजून तुम्ही जर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब बटन दाबून घंटीचे बटन दाबा, जेणेकरून अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नेहमी बघायला मिळत राहतील.